टिफिन रेडी, नाश्ता रेडी, कपडे पण रेडी. चला आता मस्त ट्रान्झिशनने चेंज करून घेऊयात. ट्रान्झिशन एवढं काही खास नाही आलं, पण आलं ते खपवून घ्या आता. एवढं सगळं रेडी करून मग मी पोचले स्टेशन. एवढं सारी ट्रॅव्हल करून झाल्यानंतर ऑफिसमध्ये एक चहा घेतला. साइड बाय साइड माझं काम पण सुरू होतं. काम करून पण थकल्यानंतर मी जरा बाहेर फिरायला गेले. मग फिरून आल्यानंतर परत थोडंसं काम केलं आणि संध्याकाळी माझा पॅकअप चालू झाला. पॅकअप करता करता ट्रेन नको सुटायला बाबा. ट्रेन तर ऑन टाइम मिळाली मला, पण ट्रेन मध्ये चढल्यानंतर माझ्या लक्षात आले की डब्यातल्या काही जागा रिकाम्या झाल्या आहेत, म्हणजे सीट्सच गायब झाल्या. म्हणजे बसणाऱ्यांसाठी मात्र पहिले आव पहिले पाव हा खेळ अजूनच कठीण झाला. लोकल मध्ये तर असे चेंजेस होतच असतात. जे रोज प्रवास करत असतील त्यांना चांगलंच माहित असतं. बोलता बोलता मी घरी पोहोचले आणि घरी पोहोचल्या माझ्या हातातून हे कांड झालं. माझ्यासोबत ना हे असं नॉर्मल आहे, म्हणजे मी चांगलं करायला जाते आणि वाईटच होतं. या सासू सुना इथे गप्पा मारत होते आणि मी गपचूप आले आणि कप ठेवून निघून गेले. मम्मी एवढी चांगली पूर्ण अजीब टेस्ट येतोय तुझ्या हाताने खाऊन. खटमल कसा वास येतो. क्रिश घरात नसल्यामुळे मला खूप बोर होत होता आणि खूप आठवण येत होती त्याची, पण तो फोनवर बोलायला रेडीच होत नव्हता माझ्यासोबत. हळूहळू तो तर आता आम्हाला विसरूनच जाईल असं वाटतं.